पुण्याचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनीषा ब्लॉग. आज आम्ही नेहमीसारखेच लेट उठलेले आहे आणि माझं जेवण तर ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. डाळ रेडी आहे माझी, फक्त भात व्हायचा बाकी आहे. भात झालं तर माझा रेडी आहे. आवरून पण झाला सगळं माझा. जो कावला ना नुसतं आमच्या घराच्या तर केव 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 करते. मी चपातीच नाही बनवली तर जरा कशी देऊ जाऊ दे थोडा. आज तर मौसम कसला भारी आहे. डागा दिसतात का? दिसतात. तर आता मला आवडी झालेलं आहे सगळं. आता मग मी जाईन कामाला, जेवून घेऊनच जाईल कामाला. मला कधी भूक लागलेली आहे जाम. चला तर आता मी चाललेले आहे कामाला. लेट झालोय कारण की माझा भात टाकलेला कुकरमध्ये लवकरच झाला, पण जरा मला लेट झाला टाकायला. तर चाललोय मी रोजच. मी लवकर तरी जाईच नाही विचार, लेटच जातं. मग होते काय करायचं, त्याला जाऊ. 3 वाजलेत आणि आता घरी आलेले जेवायला. मला जाम बेकारवर भूक लागलेले तेव्हा. अंडे केलं, अंड्या भावासं मी जेवते आता पटापट. आज ना आमचं सर आलं नाही, म्हणजे कामासाठी बाहेर गेलं म्हणून मला लेट झाला. जेवते, जाम बेकार भूक लागलेली मला जाम. मग अंडे खाते मी, माझ्यासाठी ठेवलेले वाटतं सोबत कैऱ्या. चला गाईस, मी जेवते. या सगळा मला उचलता नाही म्हणून मी कॅमेरा बंद करते. गाईस तर मी घरी आलेले आहे ना. घरी येऊन मी अगोदर माझ्या चेहऱ्याला थोडासा मुलतानी माती लावलेली आहे, कारण की मला चेहरा खूप यो झालेला आहे, काहीतरी झालाय म्हणून लावलेले आहे. थोडंसं माझी स्किन नीट होईल, चांगली होईल म्हणून. मला भूक लागली, पण डाळ भात आहे, मला डाळ भात नाही खावायचा. तर मी खूप सारे चिप्स आणलेले आहेत, ते चिप्स काहीतरी करीन नंतर. आता काहीतरी बनवतोय मी सध्या माझ्यासाठी. तर आज मी बनवणार आहे माझ्या लहान भावासाठी डब्बा, कारण की त्याची नाईट ड्युटी आहे आणि आज माझी मम्मी झोपली कारण की ती कामावरून लेट आली ती म्हणून. तर आज मी बनवते त्याच्यासाठी. चपात्या करतात आणि काय करू, अंडी बनवते. लवकर होईल ना. हे मला सकाळपासून एक रील्स बनवते, एक रील्स नाही बनव माझ्याकडची. परी म्हणू की सुंदर. तर हे आहे आपलं पीठ. या मम्मीसनी कधीपासून काढून ठेवलेला, 2 दिवस झालं बनवला नाही. या साईडला जरासा पीठ काढून ठेवू. ओके, यानं आधी तेल टाकू आपण. ओके, आणि मग मीठ टाकू. मिठाचा डब्बा आता माझ्या मोबाईलच्या खाली आहे. 2 मिनटं थांबा. तर माझी चपात्या झालेल्या आहेत आणि आता मी बनवते साखरेची चपाती. म्हणजे पोळी लाटायच्या अगोदर चपाती आपली न त्यात साखर टाकायची, मग ती शेकायची. आपली झाली साखरेची चपाती, मस्त लागते ती. मला आधीपासून आवडतं. चपाती झाल्यावर मग मी बनवील काय बनवील, अंडी. बघायचं नाही तर माझी चपाती गोवाची. तर डन झालेली आपली चपाती साखरेची रेडी. बघा, शिदेश माय साखर चपाती. आता आधी मी अंडी म्हणून घेऊन मी खाईन, तो थंड होईल. माझ्या चपात्या झाल्या जास्त नाही, फक्त 2च बनवायच्या होत्या, तरी बनवल्या. आता कांदा टमाटर सरला कापून घेतोय ना, असं फटक्याने बनवते. only 1 अंडा.
कशा कांदा तर आहेस मी पटकन करून घेते. होत आहे झाला नाही अजून होत आहे. आता मी कांदा टाकलाय, मिरची ना टमाट टाकलाय. तर टमाट जवळ गलत नाही तर मी त्यांना टाकू शकत नाही. गल लवकर गल 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 गल. आता आपण त्यात स्पाइसेस ऍड करू. फर्स्ट वन दिस इज कश्मीरी लाल मिरची. नंतर टाकू आपण त्यात हळदी, आणि टाकू आपण लाल तिखट, सगळा काय कोकलाचा आपल्या घरात काही राहते का अजिबात नाही. लाल तिखट त्याला जास्त टाकायचा आणि तिखट पाहिजे आपल्याला. म्हणजे मी खाणार नाही तरी पण मला तिखट पाहिजे. मी बनवतोय ना मग तिखटच पाहिजे. मग यांना आता गरम मसाला नाही त्यात अक्षात ढिगभर गव्हाचं नॉर्मली एकदमच खूपच कमी टाकायचं. चुटकीभर. गरम मसाला खूप पॉवरफुल असतो गाईस म्हणून काय काय नाही असं. बघा डब्यासाठी माझ्या मम्मी फक्त आमलेट सांगायला मी भुर्जी बनवते. आता लास्ट वस्तू सामान जे कोण असेल ते काय आपली अंडी अशी घ्यायची आणि अशी फोडायची आणि अशी टाकायची. व्हिडिओ का बंद होतं थांब ना जरा ना मी काहीतरी इम्पॉर्टंट सांगते ना गाईज लोकांना. दिस इज उलातनी, दिस इज कढई, दिस इज पकड़ आणि असा पकडाचा. पकड़ने के बाद ऐसा लेने का ऐसा 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 करने का ऐसा ऐसा एंटी क्लॉकवाइज आणि क्लॉकवाइज. समझा गई तो आपको, नहीं समझा तो हम बाद में आपको फिर से बताएंगे अगली वीडियो में. इस वीडियो में इतना ही क्योंकि 10 बजे मेरे भाई को उठाना है और ऑलमोस्ट 10 बज गए. तो मैं चलू आभारी जब कहल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. सुनने में लेके जाऊँ और सबको मैं सिखाऊँ क्या झिंटा ताजिता चिता झिंटा तका. मीठ आहे का बघू द्या. त्याला काय जेवतो रेडी झालेलं आहे. आता मी डबा भरते थांबा. ही बघा आपली भुर्जी रेडी आहे आणि आपला ही साखरेची चपाती सुद्धा रेडी आहे. आता आपण ही खाऊ शकतो. कच्ची तर नाही ना भाईसा आपल्या भावाचं वांद नाही गाईस कच्चा नाही आहे. आता त्याला मी खातोय मस्त पैकी आणि टीव्ही बघायला चाललो. आणि उंदीर आहे तर म्हणून बंद करावं लागतं खिडकी. चला गाईच तर गाईस मी एवढी मेहनत करून मी जेवण बनवला ना. माझा भाऊस काय बोलते मला की ते आज सुट्टी आहे म्हणा मी झोपते. मग मी काय करू आता सांगा तुम्ही सांगा काय करू याला. काय म्हणजे काय आवडी मी मेहनत केली. चपात्या केल्या, भाजी भुर्जी बनवली ना. माझा भाऊस काय म्हणते तिथे सुट्टी आहे म्हणा मी झोपते. त्याला काय अर्थ आहे. आता मी खाई. हमारे नसीब में था ही खाना तो हम खाते हैं अभी. दमल्यासारखं वाटतं. दमल्यासारखं वाटतं. दमल्यासारखं
तेरे मेरे बीच में क्या है, क्या है ये, तेरे मेरे बीच में क्या है, क्या है. चला गाईस, मी आता जेवते मस्तपैकी, तुम्ही जेवा. आणि लास्ट माझी व्हिडिओ सॉरी, जर गाईस तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय गाईज, गुड नाईट, लव यू, स्वीट ड्रीम, बाय, लव यू.